ओ भैया इधर आओ। कैसे दिया? ओ भैया कैसे दिया? अरे कहना क्या चाहते हो? अरे इरादा क्या नहीं, कसं दिया ती इथली आहे ना मातोश्री कॅलिफोर्नियाची, ती कसं दिया करत होती. काहीतरी चपाती दाखवत होती आणि कसं दिया करत होती. मी म्हटलं आता काय करायचं, कसं दिया विचारते मागासपासून, पण लोक काही उत्तर नाही देत. असं डोळे मोठे मोठे करून बघत आहेत. कसं दिया म्हटलं तर बोलायला पाहिजे ना, असं डोळे मोठे मोठे करून बघतात. ओ मावशी कसं दिया? मावशी पण डोळे मोठे करून बघते. बापरे. फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी एक व्हिडिओ मला आला, रेकमेंडेशनमध्ये आला, म्हणजे यूट्यूब ओपन केला तर हे सगळ्या बनावटी मातोश्री आहेत. त्याच्यातली एक मातोश्रीचं चेहरा आपल्याला समोर आज मी आणणार आहे. आणि त्या मातोश्रीचा व्हिडिओ मी पाहिला. मातोश्री घराचं काम बीम करून भाजीपाला दाखवला घरी उगवलेला. आणि लोक पण सांगत आहेत की मातोश्री भाजी काढताना म्हणजे मुळासकट काढू नको. मातोश्रीला पुष्कळ प्रोत्साहन देत आहेत सबस्क्रायबर लोक. आणि मातोश्री पण बोलत आहेत की मला सबस्क्रायबरांनी सांगितलं होतं की मेथीची भाजी कुठे लावायला पाहिजे, वाटाण्याची भाजी कुठे लावायला पाहिजे, आणि कोथिंबीर जी असते ना ते कुठे लावायला पाहिजे, सगळं ना सबस्क्रायबरांनी सांगितलं होतं. आणि तसंच केलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे आता छान झाडं म्हणजे होत आहेत त्यांच्या घरी. सगळं व्हेजिटेबल्स ते घरीच बनवतात आहेत, म्हणजे पिकवतात आहे आणि ग्रो होत आहे त्यांच्या घरी. तर त्याच प्रकारे आज मातोश्रींना पासपोर्ट साईज फोटो काढायला जायचा होता. ठीक आहे, तर पासपोर्ट साईज फोटो काढायला जाताना त्याच्या अगोदर त्यांनी ट्युटोरियल्स दिली. ट्युटोरियल्स म्हणजे जर तुम्हाला केस ते झिपरे आहेत ते स्ट्रेट कसे करायचे, कर्व कसे करायचे, म्हणजे आम्हाला काही येतच नाही. हो बरोबर, आम्हाला काहीच येत नाही. आम्हाला ना साधं राहायला आवडतं. असं झिपऱ्या सोडून फोटो काढायचं आम्हाला शोभत नाही. त्याच प्रकारे आपले कॅलिफोर्नियन मातोश्री अमेरिकामध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांना जरा त्यांचंच हायफाय वाटतं. त्या परवाशीच एका व्हिडिओमध्ये म्हणत होत्या की असं नाही, अमेरिकाला यायचं म्हणजे कांदे पोहे नाही, किती काम असतं, काय असतं, ते सगळं चूना लगा दिया. जर केल्यानंतरच आपण अमेरिकामध्ये झेपऱ्या सोडून फिरू शकतो, असं कॅलिफोर्नियन मातोश्री. अरे बाबा, माझं पण चूक होते बरं का, कारण मी अमेरिकामध्ये नाही आहे ना, मी इंडियामध्ये. त्याच्यामुळे कॅलिफोर्निया मदर जे आहे मातोश्री, तर त्या असं म्हणत होत्या मला ना फोटो काढायला जायचं आहे. आणि फोटो काढायला गेल्या, मग फोटो काढला, मग फोटोग्राफरला ना त्यांच्या फोटोमध्ये काहीतरी रेडचं कलर दिसलं. त्याच्यामुळे तो बोला हे काय आहे असं बोलला तो. मग तिने टिकली काढली आणि फोटो काढला. तर काही सबस्क्रायबर आहेत त्यांनी म्हटलं का टिकली कशाला काढायला हवी होती, एक टिकली लावली. आता आपण इंडियन आहोत बरं का, इंडियन आहोत तर इंडियन प्रकारे आपण चालायला पाहिजे. लोकांना कळत तो तुम्हें पता नहीं है कौन है नाही का इंडियन लोक टिकली लावतात. मग मातोश्रीला काय भीती वाटली, परत यायला खर्च लागेल ना. ते कार काढलं तर ते टेस्टला की पेस्टला आहे ती घेऊन फिरावं लागेल त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे मातोश्रीने टिकली काढली आणि फोटो लावला, म्हणजे फोटो काढला. त्याच्यानंतर मातोश्री घरी आली आणि तिने कॅसेडीला केलं कॅसेडिया. मुझे नहीं आता, इसको बहुत अच्छी तरह आता है, मास्टर है मास्टर. कॅसेडिया केलं आणि त्याच्यामध्ये म्हणाली ती की असं करायचं तसं करायचं. मग तिची जी सबस्क्रायबर आहे तिने म्हटलं की तुम्ही प्रोनाऊन्सिएशन शिका. ठीक आहे, तर त्या म्हणजे ह्याच्यावर
सुद्धा तिने तिथे बार्गेनिंग केली. तर 1 लाखावर झालेले सबस्क्रायबर जेव्हा एखाद्या यूट्यूबरचे होतात ना, तर त्यांना असाच माज येतो आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना ना बरोबर उत्तर द्यायला हवं. सगळ्यांनी बरोबर ह्या लोकांना, हे जे यूट्यूबर आहेत, हे जे लॉकडाऊनमध्ये पुढे आलेले आहेत, तर ह्यांना पुष्कळांना काय झालं आहे माहिती आहे का, त्यांना घमंड आलेला आहे, एकदम घमंड आलेला आहे. आता लोक म्हणतील तुला जळते का, मला जळत नाही, पण तिला काय गरज होती. 1 लाखाचं हिचं सबस्क्रायबर आहे या बाईचं, आणि ही त्याच्यामध्ये तिथे त्या सबस्क्रायबरला भांडते. तर त्याचा स्क्रीनशॉट पण मी लावेन, तुम्ही तो स्क्रीनशॉटसुद्धा पहा की किती म्हणजे गलिच्छ प्रकारे तिने ती भांडली आहे तिकडे त्या सबस्क्रायबरोबर. तर तेव्हा आणखी एक सबस्क्रायबर येऊन तिला बरोबर उत्तर दिलेलं आहे, आणि छान उत्तर दिलेलं आहे. कारण तुमचं 1 लाखावरती झालेलं चॅनल, तर तुम्ही तुमच्या सबस्क्रायबराकडे कसं बोलायला पाहिजे हे तुम्हाला अजिबात समजत नाही. तुमच्या चॅनलमध्ये काय असते, केसडिया फसडिया तेवढंच असतं. घरात कचरा काढला, घरात पुसलं, गार्डनमध्ये गेली, गार्डनमध्ये झाडं लावली, नंतर गेली त्या फेतनबरोबर फिरायला. त्याला काय नाचता येत नाही, तो रोमॅन्टिक असतानासुद्धा तो अनरोमॅन्टिकच दिसतो. तसं आहे, मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी सांगते की मी काय तसं फील नाही केलं त्याच्यासाठी, चपडगुंजूसाठी. तो पण थोड्या दिवसाने चपडगंजू होणार आहे आपल्या दादासारखा, कारण तसं दिसतंय. बरोबर आहे की नाही. तर बाकीचं काय नाही, ती मी लावते कमेंट, तुम्हीसुद्धा बघा, किंवा तुम्हाला कळेल की हे लोक कसे आहेत. बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. बाय बाय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.